अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे कट मटकी. हे बघा, मोळ आलेली मटकी आहे, पाहू शकता तुम्ही. आता ही मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तवा गरम झाले मैत्रिणींनो, आपण आता थोडी तीळ घेतली, अर्धी वाटी, ती भाजून घेणार आहे. तीळ टाकल्याने ना मस्त कट आमटी बनवायला ना घट्टपणा येतो, तर तीळ आवर्जून वापरा. मस्तपैकी आता भाजून घेणार आहेत आपण. आधीच भाजलेली होती, थोडी लालसर झाली की आपण आता काढून घेणार आहे. एक कांदा घेतला आहे, असे लांब पोळी करून घेतल्या आणि आता तेल टाकतोय. तेल टाकल्याने पटकन भाजला जातो आपला कांदा. हे बघा, सकाळी झटपट स्वयंपाक होतो म्हणून मी काय करते बघा, असं खोबरं महिन्याचं 1 किलो अर्धा किलो जसं लागतं किसून ठेवलेलं असतं, ते आता आपण भाजून घेऊ. थोडंसं रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेणार आहे. लसूण टाकलेले आणि हे तीळ भाजलेले ना, ही आधी बारीक करून घेते मी, कारण कांद्यांमध्ये ती बारीक नाही होत ना. आधी याला बारीक करून घ्यायचं. रेड टोमॅटो पण टाकते. टोमॅटोही थोडे परतून घ्यायचे. आल्याचे तुकडे, तेल गरम झालेलं आहे, जिरं टाकून घेऊ. थोडे बारीक कट केलेला लसूण, थोडी हळद घेतोय आणि ही मटकी ना धुवून ठेवलेली टाकून घेऊ आपण. आता परतून घेणार आहोत मस्त. मस्त बारीक गावठी मटकी बघा, खूप छान लागते चवीला. एक ग्लास पाणी टाकतोय आपण. थोडं एक उकडी काढून घेणार आहे. तोपर्यंत आपण आहे ना मसाला वाटून घेणार आहे. हे बघा, कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण, अद्रक हे सगळं आपण आता बारीक करून घेऊ. कढई गरम झालेली, 2 पड्या तेल टाकून घेतले आपण. तेल गरम झाल्यावर 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घेतोय. जिरे बघा छान तडतडले जिरे, आपण तेजपान टाकून घेऊ. हिंग तेलातच टाकायचा, थोडा हिंग. आता हे वाटण केलेले आपण ते टाकून घेतोय.
तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला ना परतून घेणार आहे. आता सुकी मसाले घेतोय आपण. 1 चमचा धने पावडर घेतले, 2 चमचे मिरची पावडर घेतोय आपण, गरम मसाला घेतलाय, घरगुती गरम मसाला 1 चमचा, थोडी हळद. आधी आपण मटकी शिजवताना हळद टाकली, थोडी हळद घेतली. तर हे मसाले आपण परतून घेणार आहेत. मसाले चिपकू नयेत ना, म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकणार आहेत. त्याच्यात मसाला वाटलेला आहे, तेच पाणी आपण ओतून घेऊ. थोडं 2-3 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण. आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण चांगला शिजवून घेणार आहे. दोन 3 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहेत. गॅस स्लो केलेला आहे. किती मस्त छान पैकी तेल सुटले पाहू शकता तुम्ही. 2 मिनिटं झाकलेलं होतं आपला मसाला. आणि आधी आपण कांदा, खोबरं, तीळ भाजून घेतलेले ना. अजून आपण 2 मिनिटं झाकून ठेवणार आहे. बघा मस्त तेल सुटलेले आहे. आपला मसाला तयार आहे. आता ही शिजवलेली जी मटकी ना थोडी, आणि हे सूप आहे बघा पिवळं, हे तुम्ही सूप म्हणून पण पिऊ शकता आणि भाजीत पण वापर करू शकतो आपण. तर म्हणून आधी 5 मिनिटं मी थोडी शिजवून घेतलेली आहे. तर असं पूर्ण मटकी आपण आता टाकून घेतोय. खूप छान कट येणार आहे. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण मसाल्यात असं परतून घ्यायची मटकी. आणि आता आपण थोडी कोथिंबीर टाकते, थोडी नंतर टाकणार आहे. आणि गरम पाण्याचाच वापर करायचा, थंड पाणी नाही वापरायचं. थोडं 2 मिनिटं झाकून ठेवू आपण. बघा भाजीचं पाणी येते टाकून घेतोय आपण. आणि थोडं गरम पाणी केलेलं 1 ग्लास, तेही ओतून घेणार आहे. छान कट येणार आहे. आता आपण झाकून ठेवू. खूप घट्ट आहे बघा अजून. उकडी काढून घेऊ आपण आता एक. हे बघा किती छान कट आलेला आहे. आपले मस्त कट मटकी तयार आहे. आता पाहू शकता कलरही सुंदर आलेला आहे. त्याच्यात आपण आता कोथिंबीर टाकून घेतोय. हे बघा छान झाली आहे आपली कट मटकी. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका.